शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता आहे हा आता लवकरच जाहीर केलेला आहे आणि जमा सुद्धा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती थेट आता डीबीटी द्वारे थेट 2000 रुपये जमा केले जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणते शेतकरी या 9व्या हप्त्यासाठी पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता मिळणार आहे याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं तर तुमचाच फायदा आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत नमोचे 2000 रुपयाचे 8 हप्ते असे वितरित करण्यात आले आहेत। 2,000 रुपयाचे शेतकऱ्यांना 8 हप्ते हे वितरित करण्यात आले आहेत। शेतकरी मित्रांनो, आता फक्त शेतकऱ्यांना 9व्या हप्त्याची वाट म्हणजेच आतुरता लागलेली आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्र खूपच आतुरतेने 9व्या हप्त्याची वाट बघत आहेत। काही ठिकाणी सोशल मीडियावर आता काही बातम्या सांगत होते की नमोचा जो हप्ता आहे 9वा तो 1 जुलैला जमा होणार आहे, पण शेतकरी मित्रांनो, तो हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। पण आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, ही बातमी तुमच्यासाठी खूपच आनंदाची ठरलेली आहे, कारण आता नमोचा 9वा हप्ता हा खात्यात जमा होणार आहे। तर बघा, आता याची संपूर्ण आपण यादी बघूयात। 12 जिल्हे कोणते जिल्हे आहेत याची आपण आजच्या व्हिडिओमध्ये यादी पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ बघा। तर पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर। तर शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हप्ता हा लवकरच जमा केला जाणार आहे। आता दुसऱ्या जिल्ह्याचे नाव आहे शेतकरी मित्रांनो जालना या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना लवकरच नमोचा हप्ता हा दिला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, जालना या जिल्ह्यामध्ये नमोचा हप्ता वितरित केला जाणार आहे। तर आता शेतकरी मित्रांनो, पाहूयात अजून दुसऱ्या जिल्ह्याचे नाव। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये या यादीमध्ये परभणी जिल्ह्याचे देखील नाव आहे। परभणी जिल्ह्यामध्ये हा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, पुढील नाव बघूयात। तर पुढील नाव आहे शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा हा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज नाही आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर नाव आहे बीड जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी मित्रांनो नमोचा हप्ता हा जमा केला जाणार आहे। हा लवकरच पहिल्या टप्प्यामध्ये नमोचा हप्ता हा या सर्व जिल्ह्यात जमा केला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर सर्व मराठवाडा विभाग या यादीमध्ये येतो। सर्व मराठवाडा विभागामध्ये हा हप्ता जमा केला जाणार आहे, त्यामुळे मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चिंता करायची काहीच गरज नाही आहे। शेतकरी मित्रांनो, आता पुढील बाकीचे जिल्हे बघूयात। शेतकरी मित्रांनो, पुढील जिल्हा आहे अमरावती जिल्हा। शेतकरी मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात देखील या जिल्ह्यांसोबतच हप्ता हा जमा केला जाणार आहे, त्यामुळे यामधील सुद्धा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी काही चिंता करायची गरज नाही आहे। पुढील जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा हप्ता हा लवकरच जमा करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याचे जर अजून नाव आले नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या जिल्ह्याचे नाव घेऊन त्याच्याविषयी संपूर्ण माहिती सांगू, त्या जिल्ह्यामध्ये कधी हप्ता येणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्या पुढील जिल्ह्याचे नाव आहे अकोला या जिल्ह्यात सुद्धा लवकरच खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आता अकोला जिल्हा झाल्यानंतर पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्ह्यात देखील नमोचा 9वा हप्ता हा पहिल्या टप्प्यातच जमा केला जाणार आहे। आणि दुसरा जिल्हा आहे यवतमाळ। शेतकरी मित्रांनो, यवतमाळ जिल्हा देखील या पहिल्या टप्प्यामध्ये पात्र आहे। आता तुमच्या खात्यामध्ये या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे 2000 रुपये जमा होणार आहेत। यासाठी यामधील शेतकऱ्यांनी काही चिंता करायची गरज नाही। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुमच्या जिल्ह्याचे जर नाव आले नसेल तर या व्हिडिओ खाली कमेंट करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।